हाय एव्हरीवन. तर एवढ्या घाई गडबडीनं कुठं जाते बघा, सुधरत सुद्धा नाही, हातातली चावी खाली पडलेली आहे. तर काय कळेल कुठं जाते ते. तर मी खूप एक्साइटेड होते म्हणून एवढी घाई गडबड चालू होती. पटकन पायामध्ये चप्पल घातली आणि निघाले आणि भर दुपारचे 1:30 वाजले होते. ऊन हिवाळा असलं तरी मस्त असं पडलं होतं आणि जरा बरं वाटत होतं. पटकन कुलूप घातलं, गेटला कडी घातली आणि मी आणि सोहम निघालो एका खास व्यक्तीला आणण्याकरता, ज्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात खूप मोठं मूल्य आहे. ती व्यक्ती आहे म्हणूनच मी आज इथपर्यंत आहे. व्हिडिओ बनवायची ताकद माझ्यामध्ये आहे, तुमच्या सगळ्यांना एंटरटेनमेंट करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. ऑब्विसली ती व्यक्ती कुठली आहे, कोण आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर माझे मिस्टर पण खूप मला सपोर्ट करतात, म्हणजे सोहमचे पप्पा मला खूप सपोर्ट करतात व्हिडिओ बनवण्याकरता. तर त्यानंतर ना दुसऱ्या व्यक्तीचा जो हात आहे तो म्हणजे 1 2 आणि आता काय करणार, येतच नव्हत्या लवकर, काय करणार, आणि 3 ते म्हणजे माझी आई. तर आई आली होती आणि मी आईला आणायला गेले होते. आणि बघू शकता तुम्ही, मुलीकडे आले म्हणजे त्यांच्यासमोर सामान नसणारे सोबत असं तर होणारच नाही. भरपूर अशा तिने बॅगी घेऊन आल्या होत्या आणि त्या बॅगी तिला ना काय म्हणता येते, तिकडनं पप्पाने बसून दिलं आणि इथं मग मी उतरून घेतल्या आणि आम्ही आता घराकडे निघालो. तर एक लग्न अटेंड करायचं होतं, त्या लग्नाकरता आई आली होती. त्यानंतर ना घरी गेल्याच्या नंतर ना थोड्या वेळाने आईच्या हातावर मेहंदी काढली आणि मग आम्ही गेलो पार्लरमध्ये. तर हा पार्लरचा व्ह्यूज थोडा मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. एवढं काय आजच्या व्हिडिओमध्ये नाही, फक्त माझी आई आज आलेली आहे, तो व्हिडिओ माझ्यासाठी स्पेशल आहे. तर ते सगळं तुमच्यावर मी थोडं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी इथे काउंटरला बसली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय.